दीपावलीच्या सणामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण दिवसांचा समावेश आहे. दिवाळीच्या सणाला लहान मुले, स्त्रिया, मोठी माणसे सर्वजणच मोठे खुश असतात. प्रत्येकाचे घरदार हे दिव्या रांगोळ्यांनी सजवले जाते. दारात आकाश कंदील लावला जातो. सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण असते. पहिला दिवस वसुबारस. आपल्या भारतीय संस्कृतीत आपण गोमातेला वंदनीय आणि पूजनीय मानली आहे. वसुबारसीच्या दिवशी संध्याकाळी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा करतात. त्यांना गोडाचा घास भरवतात. गायीच्या पोटात 33 कोटी देव आहेत असे मानले जाते. तिला गोमाता म्हणतात. तिच्यामुळे होणारे फायदे व थोरवी ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. आपल्याकडे जे अनेक दाने सांगितले आहेत त्यातील गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटले आहे, ज्याचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय. गायीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व तिचे श्रेष्ठत्व मानून तिचे पूजन करण्यासाठी हा दिवस साजरा करतात. कहाणी वसुबारसेची. आटपाट नगरामध्ये एक कुंड्याची म्हातारी राहत होती. तिला एक सून होती. गाई, म्हशी, गव्हाळी, मुगाळी, गुरे, वासरे होती. पुढं आश्विन मास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी सकाळी म्हातारी उठली. शेतावर जाऊ लागली. सुनेला हाक मारली. सून आली. काय म्हणून म्हणाली. तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते, तू माडीवर जा. गहू मुगाचे दाणे काढून ठेव. गव्हाळे मुगाळी शिजवून ठेव. अशी सांगून निघून गेली. मग गोठ्यात गेली. गव्हाळी मुगाळी वासरे ठार मारली, चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली. दुपार झाली. सासू घरी आली. सुनेने ताट वाढलं. सासूने पाहिलं. तांबडं मांस दिसलं. तिने हे काय म्हणून सुनेला विचारले. सुनेने सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. ती तशीच उठली. देवापाशी जाऊन बसली. प्रार्थना केली. देवा देवा, सुनेच्या हातून नकळत चूक झाली. तिला ह्याची क्षमा कर. गायीची वासरे जिवंत कर. असे न होईल तर संध्याकाळी मी माझा प्राण देईन असा निश्चय करून देवापाशी बसून राहिली. देवाने तिचा निश्चय पाहिला. संध्याकाळी गायी आल्या. हंबरडा फोडू लागल्या. तशी देवास चिंता पडली. तिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले. मग देवाने काय केले. गायीची वासरे जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली. गायीचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. तसा सर्वांना आनंद झाला. नंतर आपण जेवली, आनंदी झाली. तसे तुम्ही आम्ही होऊ. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी. देवा ब्राह्मणाची द्वारी, पिंपळाच्या पारी, गायीच्या गोठी, सुफळ संपूर्ण.